मित्रांनो, आपली मराठी चित्रपट सृष्टी आता फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही. आज तिचा डंका थेट साता समुद्र पार म्हणजेच ग्लोबल स्तरावर वाजतोय. सैराट असो, वेड असो किंवा आता आलेला राजा शिवाजी या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर करोडो रुपयाचा पाऊस पाडलाय. आणि जेव्हा चित्रपट करोडोची कमाई करतात तेव्हा आपले लाडके कलाकार तरी मागे कसे राहतील? केवळ अभिनय नाही तर ब्रँड एंडोर्समेंट, स्वतःचे मोठे बिझनेसेस आणि गाजलेले रियालिटी शोज यामधून हे कलाकार दरमहा लाखो करोडो रुपयांची कमाई करतात. आज आपण अशाच महाराष्ट्रातील टॉप 10 सर्वात श्रीमंत कलाकारांच्या साम्राज्याची सफर करणार आहोत. नंबर 10 वर आहे आपल्या अफाट एनर्जीने आणि अचूक टायमिंगने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणजेच आपला सिद्धू. सिद्धार्थने केवळ मराठीतच नाही तर बॉलिवूडचे मोठे महाकाय चित्रपट सिम्बा आणि गोलमाल मधून आपली तगडी छाप पाडली. सूत्रांच्या माहितीनुसार सिद्धार्थ एका मराठी चित्रपटासाठी साधारण 20 ते 25 लाख रुपये मानधन घेतो. याशिवाय त्याचे टीव्ही शोज आणि इतर गुंतवणुकीतही मोठी कमाई होते. आजच्या घडीला जर त्याची एकूण संपत्ती आपण पाहायला गेलो तर 10 ते 12 कोटी रुपयांच्या घरात आहे. नंबर 9 वर आहे मराठी इंडस्ट्रीतील बोल्ड, ब्युटिफुल आणि जिच्या अभिनयाचा एक वेगळा स्तर आहे अशी अभिनेत्री सई ताम्हणकर. दुनियादारी मधील शिरीन असो किंवा बॉलिवूडच्या मिमी चित्रपटातील तिची उत्कृष्ट भूमिका, सईने स्वतःचे एक वेगळे साम्राज्य निर्माण केले. ती एका चित्रपटासाठी तब्बल 25 ते 30 लाख रुपयापर्यंत मानधन घेते. चित्रपटाव्यतिरिक्त ती अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँडशी सुद्धा ब्रँड एम्बॅसेडर आहे. तिची लक्झरियस लाईफस्टाईल पाहून अनेकांचे डोळे टिपतात. सईची अंदाजे एकूण संपत्ती 20 ते 25 कोटी रुपये. नंबर 8 वर आहे महाराष्ट्राची अधिकृत अप्सरा सोनाली कुलकर्णी. नटरंग चित्रपटातून मिळालेली तिची प्रसिद्धी आजही अनेक वर्षानंतर ही तशीच कायम आहे. सोनाली सध्या एका चित्रपटासाठी 25 ते 30 लाख रुपये चार्ज करते. याशिवाय डान्सिंग क्वीन सारख्या मोठ्या टीव्ही रियालिटी शो मध्ये परीक्षक म्हणजे जज म्हणून काम करण्यासाठी ती मोठी रक्कम आकारते. सौंदर्य, नृत्य आणि अभिनयाचा हा संगम तब्बल 25 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. नंबर 7 वर आहे आपल्या नृत्याने आणि मनमोहक सौंदर्याने रसिकांना घायल करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर. अमृताने केवळ मराठीतच नाही तर हिंदी रियालिटी शो जिंकून आपला दबदबा निर्माण केलाय. चंद्रमुखी चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर तिची ब्रँड व्हॅल्यू प्रचंड वाढली. सध्या ती एका चित्रपटासाठी जवळपास 30 ते 40 लाख रुपये मानधन घेते. सोशल मीडिया प्रमोशन्स आणि मोठ्या जाहिरातीमधून मिळणाऱ्या तगड उत्पन्नासह तिची एकूण संपत्ती 28 ते 30 कोटी रुपयांच्या आसपास. नंबर 6 वर आहे मराठी सिनेसृष्टीचा स्टायलिंग आयकॉन आणि गॅरंटेड यश देणारा सुपरस्टार अंकुश चौधरी. अंकुश चौधरीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नाहीत तर धावतात. दुनियादारीपासून ते थेट दगडीचा सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांमुळे अंकुश चौधरी याची मागणी सिनेसृष्टीमध्ये खूप जास्त वाढली आहे. तो एका चित्रपटासाठी तब्बल 50 ते 60 लाख रुपये मानधन आकारतो. अत्यंत साधी राहणी असली तरी या सुपरस्टारची एकूण संपत्ती 40 ते 50 कोटी रुपयांच्या घरात आहे. नंबर 5 वर आहे मराठी इंडस्ट्रीचा बायोपिक किंग सुबोध भावे. सुबोध भावे हा केवळ एक उत्कृष्ट अभिनेता नाही तर तो एक यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. ऐतिहासिक आणि सांगतिक चित्रपटांना त्यांनी एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. सुबोध भावे एका चित्रपटासाठी तब्बल 40 ते 50 लाख रुपये चार्ज करतो. त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आणि इतर व्यवसायांमुळे त्याची एकूण संपत्ती 50 कोटी रुपयांच्या पार गेली आहे. नंबर 4 वर आहे मराठी सिनेसृष्टीतले महानायक, प्रेक्षकांचे लाडके अशोक मामा म्हणजेच पद्मश्री अशोक सराफ. गेल्या 5 दशकाहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि आजही जादू कायम आहे. अशोक मामा आज केवळ नवीन चित्रपटांच्या मानधनांवरती अवलंबून नाहीत तर त्यांनी आजवर दिलेल्या शेकडो सुपरहिट चित्रपटाच्या रॉयल्टीमधून त्यांना दरमहा चांगला उत्पन्न मिळतो. आज त्यांची एकूण संपत्ती आणि मालमत्ता पाहायला गेलं तर सुमारे 80 ते 70 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. नंबर 3 वर आहे मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय आणि टीव्ही पासून ते OTT पर्यंत धुमाकूळ घालणारा अभिनेता स्वप्नील जोशी. स्वप्नील ज्या प्रोजेक्टला हात लावतो त्याचं सोनंच होतं. समांतर सारख्या वेब सिरीजमुळे ज्याची मागणी कमालीचीच वाढलेली आहे. तो एका चित्रपटासाठी 45 ते 50 लाख रुपये घेतो तर वेब सिरीजसाठी त्याचे मानधन त्याहूनही अधिक आहे. स्वप्नीलची एकूण संपत्ती जवळपास 60 ते 70 कोटी रुपये. आणि नंबर 2 वर अभिनयाचा बादशाह, कडक दिग्दर्शक, लेखक आणि तितकाच उत्कृष्ट निर्माता म्हणजेच आपले अष्टपैलू महेश मांजरेकर सर.
बिग बॉस मराठी होस्ट करण्यासाठी एका सीझनचे ते करोड रुपये चार्ज करतात. याशिवाय हिंदी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये विलन किंवा महत्वाच्या भूमिकेसाठी ते प्रचंड मानधन घेतात. त्यांचे स्वतःचे भव्य प्रोडक्शन हाऊस असून त्यांची एकूण संपत्ती 100 कोटी रुपयांच्या पुढे आहे. आणि नंबर 1 वर आहे तो राजा ज्यांनी मराठी सिनेसृष्टीचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकला. महाराष्ट्राचा लाडका भाऊ अर्थातच रितेश विलासराव देशमुख. बॉलिवूडमध्ये टॉपचा स्टार असूनही रितेशने मराठी मातीची नाळ कधीच सोडली नाही. लय भारी, वेड यासारखे रेकॉर्ड ब्रेक चित्रपट देऊन आणि आता राजा शिवाजी सारखा चित्रपट देऊन त्यांनी इतिहास रचलाय. रितेश केवळ अभिनेता नाही तर मुंबई फिल्म कंपनी या महाकाय प्रोडक्शन हाऊसचा मालक सुद्धा आहे. तो एका मराठी चित्रपटासाठी तब्बल 3 ते 4 कोटी रुपये मानधन घेतो किंवा चित्रपटाच्या नफ्यात मोठी भागीदारी घेतो. याच कारणामुळे तो आज मराठी इंडस्ट्रीतला सर्वात श्रीमंत कलाकार म्हणून पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्राचे टॉप 10 सर्वात श्रीमंत कलाकार. या यादीमध्ये तुमचा सर्वात आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री कोण आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका कडक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.